नमस्कार मंडळी, बहीण लाडकी योजनेसंदर्भात एक सगळ्यात मोठा अपडेट आता आपल्या समोर येत आहे। जर तुम्हाला हा SMS आला असेल तरच मिळणार पैसे। नवीन निर्णय आहे। जर तुमच्या मोबाईलवर हा SMS आला असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार। जर नसेल आला हा SMS तर त्यासाठी काय करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला पाहावे लागतील या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देणार आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्व शासकीय योजना, नोकर भरती संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून थेट पुराव्यानिशी आम्ही तुम्हाला देणार आहे। त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचे मेसेज सगळ्यांना आता अप्रूव्हचे जात आहेत। जर तुम्ही हा मेसेज पाहिला असेल तर युअर ॲप्लिकेशन नंबर NYS इथे काही आकडे आहेत फॉर MMLBY म्हणजे काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हॅज अप्रूव्ह। हा मेसेज जर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फॉर्मच्या 4-5व्या दिवसानंतर जर तुम्हाला मोबाईलवर आला असेल, जो आपल्याला महागव्हर्नमेंट या नंबरवरून येतो, जर तुम्हाला हा मेसेज आला असेल ना तरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। जर तुमचा अकाउंटमध्ये काही जर तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्यामध्ये जर काही त्रुटी असेल, काही स्पेलिंग मिस्टेक असतील, काही डॉक्युमेंट चुकले असतील तर तो फॉर्म रिजेक्ट नावाचा तुम्हाला मेसेज येईल। पण जर तुम्हाला हा पण SMS आला नाही आणि रिजेक्टचा पण मेसेज आला नाही तर तुमचं KYCचा प्रॉब्लेम असू शकतो आणि तो तुम्ही संबंधित बँकेत जाऊन चेक करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे येत्या 4-5 दिवसात किंवा पुढच्या हप्त्यावेळी जमा होतील। आता ह्यातील सगळ्यात मोठी शंका म्हणजे भरपूर लोक मला विचारतात की जर हा मेसेज आला नसेल तर आम्ही काय करू। तर यात पहिला पॉईंट असा आहे, अर्जाचा स्टेटस चेक करा। जिथं तुम्ही फॉर्म भरला आहे त्या पोर्टलवरून किंवा ज्या व्यक्तीच्या मोबाईलवरून संगणकावरून फॉर्म भरला आहे तिथून याचा स्टेटस चेक करा। पेंडिंग असेल तर काय कराल, तर पेंडिंग असेल तर तुम्ही वेट कराल। तिथं एकतर तो रिजेक्ट होईल किंवा ॲप्रूव्ह होईल किंवा तो पुढील प्रोसिजरसाठी पुढे जाईल। जर रिजेक्ट झाला असेल तर काय करायचं आहे, तर मगाशी जसं सांगितलं तसं रिजेक्ट जर झाला असेल तर त्यातील त्रुटी तुम्हाला तिथं दाखवण्यात येतात की तुमचं आधार कार्ड अपलोड नाही आहे, तुमचा मोबाईल नंबर हे नाही आहे, तुमचा आधार कार्डचा नंबर चुकीचा आहे किंवा बँकेचा अकाउंट नंबर चुकीचा आहे। या सर्व त्रुटी तुम्हाला तिथं पोर्टलवर दाखवण्यात येतात जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर। आणि जर तुमचा अकाउंट KYC नसेल तर या गेल्या आठवड्यापासून सर्व महिलांना या गोष्टी संदर्भात भरपूर म्हणजे गैरसमज आहे किंवा याच्या संदर्भात भरपूर संभ्रमावस्था आहे की जर आपला अकाउंट KYC नसेल तर माझ्या अकाउंटला पैसे येतील का, किंवा जर KYC नसेल तर माझे पैसे येणारच नाहीत का, माघार जातील का, असे भरपूर महिलांना याबद्दल गैरसमज आहेत। तर मंडळी, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन याची चौकशी करायचं आहे आणि तुमचं अकाउंट KYC नसेल तर ते KYC करून घ्यायचं आहे। त्या संदर्भात तुमची जी बँक असेल त्या बँकेत तुम्ही जाऊन तिथं KYC करून घ्या, जेणेकरून पुढचा जो हप्ता जमा होईल ना त्यावेळेला तुम्हाला तो हप्ता दिला जाईल शासनाच्या वतीने। त्यामुळे KYC हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे। आणि जर ते KYC नसेल तर तो KYC कसा करायचा आणि त्याची लिंक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की पाठवेन, जे करून तुम्ही पाहू शकता की आपला अकाउंट जर KYC नसेल तर आपण घरात बसून ते KYC सीडिंग आपण कसं करू शकतो या संदर्भात पण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। पण मंडळी, आता मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सगळ्यांनी सांगा की कुणाचे पैसे आले आहेत, कुणाचे पैसे अजून आले नाही आहेत, किंवा काय प्रॉब्लेम आलेला आहे, रिजेक्टचा प्रॉब्लेम काय आहे किंवा डॉक्युमेंट कोणता प्रॉब्लेम असेल तर तो कमेंटमध्ये सांगा। तुमच्या कमेंटवर मी पुढचा व्हिडिओ नक्की बनवेन आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन आपल्या चॅनलद्वारे करण्याचा मी 100% प्रयत्न करेन। तर मंडळी, कोणी घाबरून जाऊ नका, या योजनेचा दुसरा हप्ता लवकरच जमा होणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आणि ही योजना, ह्याचा कार्यकाळ पण वाढण्याची शक्यता आहे। 31 ऑगस्टपर्यंत ह्याचा कार्यकाळ नसेल कदाचित, व पुढे अजून अधिकृत जाहीर नसेल झालं तारीख पुढची तरी ही योजना पुढे चालत राहणार आहे। त्यामुळे कोणीही घाबरून जायचं नाही। आपल्या चॅनलवर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, आपण तुमच्या प्रतिक्रियांचं समाधान करू। भेटूया पुढच्या अशा माहितीजन्य व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।